नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. प्रत्येक महिन्यामध्ये 2 वेळेला एकादशी तिथी येत असते. एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. जो व्यक्ती एकादशीचे व्रत करतो त्यांच्या सर्व मनोकामना विष्णूंच्या कृपेने पूर्ण होत असतात. परंतु प्रत्येक एकादशी करणे हे प्रत्येकाला शक्य असतेच असे नाही. अशा वेळेला आपण फक्त वर्षातून एकदा येणारी जी आषाढी एकादशी आहे हिचे जरी व्रत केले तरी सुद्धा आपल्याला सर्व एकादशीचे व्रत केल्याचे पुण्य प्राप्त होत असते. परंतु अशा या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काही चुका मात्र करायच्या नाहीत. बऱ्याच वेळेला आपण देवाचे खूप करत असतो परंतु आपल्याला त्याचे फळ मिळत नाही, कारण नकळतपणे आपल्याकडून काही चुका ज्या आहेत तर त्या होत असतात. आषाढी एकादशीलाच देवशनी एकादशी असे म्हणतात, कारण याच दिवशी सृष्टीचे पालन करते श्रीहरी विष्णू क्षीरसागरात शेष नागावरती योग निद्रेमध्ये जात असतात आणि ही योग निद्रा 4 महिन्यांची असते आणि या 4 महिन्याला आपण चातुर्मास म्हणून ओळखत असतो. या एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला व्रत करायचे आहे, उपवास करायचा आहे. आणि जरी आपल्याला काही कारणाने व्रत करणे, उपवास करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा काही चुकाच्या आहेत तर त्या मात्र अजिबात करायच्या नाहीत, कारण जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर मात्र आपल्याला व्रताचे कोणतेही फळ मिळत नाही. आषाढी एकादशी हा दिवस असा आहे की या दिवशी प्रत्येक विष्णू भक्त, प्रत्येक विठ्ठलाचा जो भक्त आहे तो एकादशीचा उपवास करत असतो. त्याचप्रमाणे जे वारकरी संप्रदाय आहेत ते सुद्धा उपवास करत असतात, कारण सर्व देवतांचे तेज हे आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये केंद्रित असते. या दिवशी कोणत्याही चुका करू नये. तर यापैकी पहिला आहे ते म्हणजे आपल्या तुळशीच्या बाबतीत काही चुका करायच्या नाहीत. तुळशी जी आहे तर ती विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तुळशीशिवाय श्री विष्णू नैवेद्य सुद्धा स्वीकारत नाही. अशा या तुळशीच्या बाबतीत जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर विष्णू नाराज होत असतात. म्हणून आपल्याला या दिवशी तुळशीला जल अर्पण करायचं नाही, कारण तुळशी माते सुद्धा एकादशीचे व्रत करत असते. म्हणून तुळशीला जल अर्पण करू नये, तुळशीला स्पर्श करू नये, तुळशीची पाने तोडू नयेत. नैवेद्यावरती ठेवण्यासाठी आपल्याला जी काही तुळशीपत्र लागतात तर ती आपल्याला आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहेत. तसेच या दिवशी तुळशीची फांदी तोडणे, तुळशीचे रोप तोडणे या गोष्टी सुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत. या दिवशी अजिबात जल अर्पण करायचं नाही, तुळशीचे पाने तोडायचे नाहीत. यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी रंगाचे, कोणत्या रंगाचे वस्त्र जे आहे, काळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते परिधान करायचे नाही. बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये येतं की आषाढी एकादशीला प्रामुख्याने ज्या विठ्ठलाची पूजा केली जाते तर तो सुद्धा सावळा आहे, मग काळे वस्त्र जे आहे तर ते वर्ज्य का करावे. तर धर्मशास्त्रानुसार आपल्या हिंदू धर्मामध्ये काळे वस्त्र हे धार्मिक विधीमध्ये किंवा शुभ कार्यासाठी पूजेमध्ये वर्ज्य सांगितलेले आहे. आपण जर त्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर याचे अशुभ परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर या रंगाचे कपडे जे आहे तर ते या दिवशी घालायचे नाही. या दिवशी आपल्याला काही अन्न पदार्थ सुद्धा खाणे टाळायचे आहे. उपवास करत असू तर आपण उपवासाचे पदार्थ खात असतो, परंतु या ज्या व्यक्ती आहेत की ज्यांना उपवास करणे शक्य नाही तर त्यांनी मात्र या दिवशी काही अन्न पदार्थ जे आहेत तर ते अजिबात खाऊ नयेत. जे अन्नपदार्थ आपण तामसिक अन्नपदार्थ म्हणून ओळखतो, तामसिक अन्नपदार्थामध्ये प्रामुख्याने येतो तो म्हणजे मांसाहार. त्यानंतर येतं ते म्हणजे कांदा, लसूण. तसेच या दिवशी मद्यपान करू नये, कारण हिंदू धर्मशास्त्रानुसार आपण जेव्हा एखादा उपवास करतो, व्रत करतो किंवा एखादी पूजा करतो तेव्हा आपण भगवंताशी एकरूप झालं पाहिजे. नामस्मरणामध्ये तल्लीन होण्यासाठी एकाग्रता जी आहे तर ती खूप महत्वाची आहे. तामसिक अन्न पदार्थाचे जर आपण सेवन केले तर आपली एकाग्रता राहत. म्हणून आपल्या तामशी अन्न पदार्थ खाणे टाळायचे आहे. तामशी अन्न पदार्थ खाल्ल्यामुळे आपला राग वाढतो, क्रोध वाढतो. म्हणून या दिवशी चुकूनही मांसाहार असेल, कांदा लसूण असेल, मद्यपान असेल, मसालेदार तळलेले पदार्थ तर हे सुद्धा खाणे आपल्याला टाळायचे आहे. तसेच आपण हे व्रत करणार असू तर या दिवशी आपल्याला बेडवरती झोपणे सुद्धा टाळायचे आहे, कारण आपल्याला शास्त्रानुसार हे वर्ज्य करायचे आहे. जमिनीवरती अंथरूण टाकून झोपायचं आहे. तसेच दिवसा झोपणे सुद्धा आपल्याला टाळायचे आहे. या दिवशी तांदळाचे सेवन करू नये. आषाढी एकादशीला तांदळाचे पदार्थ असतील, तांदळाचा भात असेल तर तो अजिबात खाऊ नये, कारण हे सुद्धा खाण्यासाठी सक्त
मनाई केलेले आहे. तसेच या दिवशी कोणाचीही अपमान करू नये. प्रत्येक मनुष्यामध्ये भगवंताचा वास असतो. ती व्यक्ती चांगली असो वा वाईट असो, प्रत्येकामध्ये भगवंत सामावलेला आहे. त्यामुळे आपण आषाढी एकादशीचे व्रत करत असतो, उपवास करत असतो, आराधना करत असतो, तर अशा वेळेला कोणाचेही मन दुखवायचं नाही किंवा दुसऱ्यांना वाईट बोलायचं नाही, त्यांना अपमान करायचा नाही. जर आपण अशा गोष्टी करत असू तर आपल्याला व्रताचे कधीही फळ मिळत नाही. तसेच या दिवशी आपल्याला खोटे बोलायचे नाही. तसं पाहायला गेलं तर कधीही आपण खोटे बोलू नये. आपण सत्याचा मार्ग जो आहे तर तो अवलंबला पाहिजे. परंतु आषाढी एकादशीच्या दिवशी सुद्धा आपल्याला खोटे बोलणे हे अगदी पूर्णपणे टाळायचे आहे. ब्रह्मचर्याचं पालन आपल्याला या दिवशी करायचं आहे. त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या दिवशी नारळ जो आहे तो फोडू नये. एकादशी दिवशी नारळ फोडला जात नाही, त्यामुळे नारळ फोडणे आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहे. या दिवशी चामड्याच्या वस्तू परिधान करू नये. चामड्याचा बेल्ट असेल, आपण इतर काही जर चामड्याच्या वस्तू वापरत असू तर या दिवशी आपल्याला हे सुद्धा कटाक्षाने टाळायचे आहे. तसेच या दिवशी कोणत्याही प्रकारची जीवहत्या करायची नाही. अगदी मुंगी सुद्धा आपल्याला मारायची नाही. आपण जर या दिवशी उपवास करणार असू तरी सुद्धा रेडीमेड ज्यूस असतील, कोल्ड्रिंक्स असतील तर हे घेणे आपल्याला टाळायचे आहे. घरीच आपल्याला उपवासाचे जे पदार्थ आहेत तर ते बनवायचे आहेत. तसेच या दिवशी नखे कापू नयेत, केस धुवू सुद्धा नाहीत. बऱ्याच वेळेला काय होते की आपला उपवास आहे म्हणून आपण त्या दिवशी केस धुतो, परंतु कधीही आपण जेव्हा उपवास करतो, कोणतेही व्रत करतो तर या दिवशी केस धुवू नयेत. आदल्या दिवशीच आपल्याला केस धुवायचे आहेत. तसेच तेल मालिश या दिवशी अजिबात करू नये. आता जर सुतक असेल, हे सुतक आषाढी एकादशीच्या दिवशी फिटत असेल, आषाढी एकादशीच्या दिवशी मासिक पाळीचा 5वा दिवस असेल, तर अशा वेळेला मात्र आपण केस जे आहेत तर ते धुवायचे आहेत. कारण या वेळेला आपल्याला पर्याय नसणार आहे. केस धुताना सुद्धा आपल्याला आपण जे केस धुण्यासाठी पाणी वापरतो त्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद, चमचाभर कच्चे दूध टाकायचे आहे. दोन्हीपैकी एक वस्तू टाकायची आहे. या पाण्याने केस धुवायचे आहेत. परंतु आपल्याला तशीच गरज नसेल तर आदल्या दिवशीच आपल्याला केस धुवायचे आहेत. व्रताच्या किंवा उपवासाच्या दिवशी केस हे धुवायचे नाहीत. तसेच या दिवशी घरामध्ये कलह करणे, वादविवाद करणे तर या सुद्धा गोष्टी टाळायच्या आहेत. बऱ्याच वेळेला असं होतं की व्रत उपवास असतो तरी सुद्धा आपण घरामध्ये सतत कलह करत असतो, किरकिर करत असतो. घरामध्ये जर कलह, किरकिर या गोष्टी असतील तर नकारात्मकता वाढते आणि जर घरातलं वातावरणच सकारात्मक नसेल तर मग आपण कितीही उपवास केला, कितीही कठीण व्रत केले तरी सुद्धा याचे आपल्याला जे फळ जे आहे तर ते संपूर्णपणे मिळत नाही. म्हणून आपल्याला कलह करणे, वाद करणे या गोष्टी टाळायच्या आहेत. घरातलं वातावरण आपल्याला प्रसन्न ठेवायचं आहे, सकारात्मक ठेवायचं आहे. उपवासासाठी आपण जे काही पदार्थ बनवतो तर यामध्ये साधे मीठ न वापरता सैंधव मीठाचा वापर करायचा आहे. या दिवशी उपवास करणार नाहीत तर त्यांनी परान्न तसेच त्यांनी परान्न खाऊ नये. परान्न म्हणजे इतरांकडून जे काही मिळालं आहे ते तर असं खाऊ नये. शक्यतो बाहेर खाणे सुद्धा आपल्याला या दिवशी टाळायचे आहे. कोणत्याही प्रकारचा दुराचार आपल्याला या दिवशी करायचा नाही. आपल्याला सात्विक राहायचं आहे, सात्विक अन्न पदार्थ खायचे आहेत, सात्विक आपल्याला या दिवशी वागायचं आहे. विनाकारण आपल्याला कोणालाही त्रास द्यायचा नाही. कोणत्याही पशुपक्षी असेल, कोणत्याही माणसांना असेल, आणि या जर सर्व नियमांचं, या सर्व गोष्टींचं पालन केलं तरच आपल्याला आषाढी एकादशीचे जे फळ आहे तर ते संपूर्णपणे मिळेल. धन्यवाद.